मोहक आणि नाजूक गुलाब आपल्या सगळ्यांनाच भुरळ घालतं. मात्र गुलाबातील आरोग्यदायी गुणधर्म निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. जाणून घेऊयात गुलाबाच्या फायद्यांविषयी. गुलाबाचे पाणी, तेल आणि पाकळ्यांचा नियमित वापर केल्यास त्वचा आणि केसांचं सौंदर्य वाढवता येतं. गुलाबाचे पाणी चेहऱ्यासाठी चांगला नैसर्गिक टोनर आहे. ऑफिस मधून घरी आल्यावर गुलाब पाण्यात बुडवलेला कापूस चेहरा तसेच डोळ्यांवर गोलाकार फिरवल्यानं चेहरा स्वच्छ होईल, मेकअप निघून जाईल आणि तुम्हाला ताजतवानंही वाटेल. गुलाबात नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझर असल्यामुळे त्वचा नितळ होते, तर त्यात असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे संवेदनशील त्वचेचा पोत सुधारतो. गुलाबामध्ये क जीवनसत्व असल्यामुळे गुलाबाचं पाणी सनब्लॉक सारखं वापरता येतं. काकडीचं पाणी, ग्लिसरीन आणि गुलाबाचं पाणी मिक्स करून बाटलीत भरून ठेवा. उन्हात जाण्यापूर्वी ते त्वचेवर लावा. गुलाबात अँटीबॅक्टेरिया तत्व असल्यामुळे मुरुम पुळ्यांवर गुलाबाचं पाणी लावणं हा चांगला उपाय आहे. कोरड्या उष्णतेमुळे लाल झालेल्या त्वचेवर गुलाब पाणी लावल्यानं आराम मिळतो. डोक्यावरची त्वचा खाजत असेल, कोंडा झाला असेल तर गुलाब पाणी लावावं. यामुळं रक्ताभिसरण सुधारतं, कोंडा कमी होतो आणि केसांची चांगली वाढ होते. गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्यानं मेटाबॉलिझम सुधारतं, तसंच शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते. गुलाब पाण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल घटक असतात. गुलाब पाणी नियमित त्वचेला लावल्यास त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा मोकळी होते. वाढत्या गरमीत गुलाब पाकळ्यांपासून बनवलेल्या गुलकंदाचं सेवन केल्यास शरीराला थंडावा प्राप्त होतो.